आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मराठा क्रांती मोर्चाचं पोलिसांना पत्र बघायला मिळतंय। मराठा क्रांती मोर्चाचं पोलिसांना पत्र सध्या बघायला मिळतंय। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर येते। मराठा क्रांती मोर्चाचं पोलिसांना पत्र बघायला मिळते। मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणाची उद्याची वेळ वाढवून देण्याची विनंती त्यात केलेली आहे। मनोज जरांगे यांना 29 तारखेला म्हणजेच आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये उपोषणाची परवानगी दिलेली होती। डीसीपी झोन 1 प्रवीण मुंडे यांना हे पत्र दिलेलं आहे। स्नेहा जाधव आमच्या प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देत आहेत। स्नेहा, मराठा क्रांती मोर्चाचं आता पोलिसांना पत्र बघायला मिळत आहे। नक्कीच आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षणासाठी जो मोर्चा करण्यात आलेला आहे त्या आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। सकाळी 9 वाजल्यापासून या वेळेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु ती वेळ जी आहे ती वाढून द्यावी यासाठी आता मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जे पोलिसांना पत्र देण्यात आलेलं आहे यामध्ये एक मधुर प्रवीण मुंडे आहेत यांना पत्र देण्यात आलेलं आहे आणि यांना पत्र देऊन त्यामध्ये वेळ वाढवण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। सुरू आहे तर आपण बघतोय मराठा क्रांती मोर्चाचं पोलिसांना पत्र बघायला मिळते। त्याच्या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर येते, महत्त्वाची अपडेट समोर येते। मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणासाठी उद्याची वेळ वाढवून देण्याची यामध्ये विनंती करण्यात आली आहे। तर मनोज जरांगे पाटील यांना खरं तर 29 तारखेला म्हणजेच आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये उपोषणाची परवानगी दिलेली होती। डीसीपी झोन 1 प्रवीण मुंडे यांना या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे। या आंदोलनाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी यात केलेली आहे। मराठा क्रांती मोर्चाचं पोलिसांना हे पत्र आज देण्यात आलेलं आहे। जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणासाठी उद्याची वेळ वाढवून देण्याची यात विनंती करण्यात आलेली आहे। आपण बघितलं होतं